राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवणाऱ्या ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो। सादर करीत आहोत आजच्या ठळक बातम्या। विरोधकांनी आता कितीही लवंग्या सुरसुरी फोडल्या तरी आम्ही त्याकडे पाहतही नाही, कारण महायुतीकडे ॲटम बॉम्ब आहे आणि तो फुटला की विरोधकांचं राजकीय अस्तित्वच उडून जाईल, असा स्फोटक इशारा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यात दिला। महायुतीसोबत महाराष्ट्राची जनता ठामपणे उभी आहे, त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत पूर्ण बहुमताने आमची सत्ता येईल, असा विश्वास देखील श्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला। ठाण्यातील रहेजा गार्डन येथे पार पडलेल्या दिवाळी पहाट कार्यक्रमानंतर शिंदे यांनी पत्रकारांशी संवाद साधला। दररोज विरोधक आरोपांचे फटाके फोडतात, पण त्यांच्या फुसक्या लवंग्यांचा आमच्यावर काहीही परिणाम होत नाही। आम्ही कामगिरीच्या ॲटम बॉम्बने महाराष्ट्र उजळवणार आहे, असा टोला देखील श्री एकनाथ शिंदे यांनी यावेळेस मारला। जे सावत्र दुष्ट भाऊ आपल्या योजनेत खोडा घालत होते ना, त्यांना चांगला दाखवायचा, आणि म्हणून मी आपल्याला खूप खूप शुभेच्छा देतोय। काही लोक इकडे येऊन जातात, छोटे मोठे लवंग्या फटाके फोडतात, पण आपला एकदा एकच मोठा ॲटम बॉम्ब असतो, अपना एक ही ॲटम बॉम्ब, अपोजिशन वालों का सुपड़ा साफ, काम तमाम। जाऊ दे, आता निवडणूक, आता आज काय बोलायचं नाही, आज आनंदाचा दिवस आहे। राजकीय मी काय बोलत नाही, खाली फक्त काय इथे येऊन छोट्या लवंग्या बिंग्या फोडून गेलेत, त्यांचा समाचार मी नंतर घेणार आहे। पण मी आपल्याला एवढंच सांगतो की आपल्या सगळ्यांच्या शुभेच्छांमुळे, आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादामुळे मी या राज्यामध्ये सगळीकडे काम करतो, याचा आनंद आहे। मी नेहमी एवढंच सांगतो की जी जबाबदारी मिळेल त्या जबाबदारीचं सोनं करा, त्या जबाबदारीचं सर्वसामान्य लोकांना फायदा काय होईल तो पहा। मला काय मिळालं यापेक्षा मी जनतेला काय दिलं हे महत्त्वाचं आहे, आणि मी किती कमवलं, संपत्ती ऐश्वर्य यापेक्षा मी माणसं किती कमवली आणि माणसांचं प्रेम किती कमवलं हे माझ्यासाठी महत्त्वाचं आहे। ठाणे शहरातील जय भवानीनगर वागळे एस्टेट परिसरातील स्वर्गीय धर्मवीर आनंद दिघे उद्यानाचा सुशोभीकरण सोहळा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते संपन्न झाला। कार्यक्रमाला खासदार नरेश म्हस्के, माजी आमदार रवींद्र फाटक, तसंच माजी नगरसेवक एकनाथ भोईर, एकता भोईर, त्याचप्रमाणे यज्ञेश भोईर, युवराज भोईर आदी उपस्थित होते। याप्रसंगी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यातील विकास कामांमध्ये धर्मवीर आनंद दिघे यांच्या विचारांचा प्रभाव आजही असल्याचं सांगितलं। ठाणे हे धर्मवीरांच्या कार्यामुळेच शिवसेनेचा गड म्हणून ओळखलं जातं। शहरातील प्रत्येक भागात सुविधा निर्माण करून नागरिकांना चांगलं वातावरण मिळावं हे आपलं ध्येय असल्याचं त्यांनी सांगितलं। माजी नगरसेवक एकनाथ भोईर आणि माजी नगरसेविका एकता भोईर यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे या उद्यानाचं सुशोभीकरण झालं आहे। उद्यानात महिलांसाठी आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी अतिशय अद्ययावत अशा प्रकारचं ओपन जिम, लहान मुलांसाठी विविध आकर्षक खेळणी, नागरिकांसाठी शुद्ध पाण्याची व्यवस्था, तसंच भव्य प्रवेशद्वार देखील उभारण्यात आलं आहे। स्थानिक नागरिकांच्या सोयीसाठी हिरवाईने नटलेलं हे आकर्षक उद्यान आकर्षण ठरणार असून दिवाळीच्या पार्श्वभूमीवर उद्घाटनाने परिसरात आनंदाचं वातावरण निर्माण झालं असल्याचं त्यांनी सांगितलं। गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेब उद्यान जय भवानीनगर, खरं तर हे उद्यान वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या पदस्पर्शाने पावन झालेलं उद्यान आहे, आणि गेले 25 वर्षापूर्वी या उद्यानाचं काम आम्ही केलं होतं आणि गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेबांचं नाव या उद्यानाला दिलं होतं। ते उद्यान त्याच पद्धतीने त्याच जोशाने आज परत रिनोव्हेशन केलं आणि या ठिकाणी विविध सुविधा, मग ते ज्येष्ठ नागरिकांना ओपन जिम असू द्या, युवकांना ओपन जिम असू द्या, बालगोपाळांना खेळणी असू द्या, महिलांसाठी ओपन जिम असू द्या, त्याचबरोबर या ठाणे शहरातच नव्हे तर मी तर सांगेल ठाणे जिल्ह्यामध्ये आरो प्लांट कुठल्याही उद्यानमध्ये नाही। अगदी शुद्ध पाणी, जे बिस्लरीचं पाणी आपण 20 रुपये बाहेर बाटली घेऊन पितो, त्या प्रकारचा प्लांट या ठिकाणी लावलेला आहे। सर्वसामान्य लोकांना या ठिकाणी शुद्ध पाणी पिण्यासाठी मिळावं, त्यांच्या आरोग्याची काळजी ही गुरुवर्य दिघे साहेबांना होती आणि त्याचबरोबर एकनाथ शिंदे साहेबांना सुद्धा आहे। त्यांनी मला आदेश दिला
की एकनाथ असं काहीतरी चांगलं काम त्या उद्यानामध्ये कर की जेणेकरून सर्वसामान्य लोकांना त्याचा उपयोग होईल. आनंद विश्व गुरुकुल परिवाराच्या वतीने तमाम ठाणेकर नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. ही दीपावली आपल्या सगळ्यांना सुखसमृद्धीची जाओ हीच ईश्वरचरणी प्रार्थना. पुनश्च एकदा आनंद विश्व गुरुकुल आणि प्राध्यापक प्रदीप ढवळ यांच्या वतीने तमाम ठाणेकर नागरिकांना दीपावलीच्या लक्षावधी शुभेच्छा. ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष श्री अरुण पाटील आणि कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालिका विद्या अरुण पाटील यांच्या वतीने तमाम नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. ही दिवाळी आपल्या सगळ्यांना सुख समृद्धी समाधान भरभराट आरोग्याची जाओ हीच परमेश्वराच्या चरणी प्रार्थना. पुनश्च एकदा ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष श्री अरुण पाटील आणि सौ विद्या अरुण पाटील यांच्या वतीने तमाम ठाणेकर नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. ठाणे महानगरपालिकेचे ज्येष्ठ नगरसेवक श्री भरत चव्हाण यांच्या वतीने तमाम ठाणेकर नागरिकांना दीपावलीच्या लक्षावधी शुभेच्छा. ही दिवाळी आपल्या सगळ्यांना सुखसमृद्धीची जाओ हीच ईश्वरचरणी प्रार्थना. पुनश्च एकदा श्री भरत चव्हाण आणि श्री ओमकार चव्हाण यांच्या वतीने तमाम ठाणेकर नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. लक्षदीप हे उजळले घरी, लक्षदीप हे उजळले घरी, दारी शोभली कणा रांगोळी दारी. डॅफोडिल्सच्या वतीने तमाम ठाणेकर नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. ही दीपावली आपल्या सगळ्यांना सुखसमृद्धीची जाओ हीच ईश्वरचरणी प्रार्थना. पुनश्च एकदा ठाणे शहरातील आघाडीची प्रीस्कूल अर्थात डॅफोडिलच्या वतीने तमाम ठाणेकर नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. मस्त खमंग मासे खायचे आहेत, चिकनवर ताव मारायचा आहे, मऊ लुसलुशीत चटकदार मटण चाखायचं आहे तर लगेच आपल्या दर्यासागरला भेट द्या. ठाणेकर खवय्यांची पहिली पसंती हॉटेल दर्यासागर, नितीन कंपनी सिग्नल जवळ, ठाणे पश्चिम. आजच भेट द्या हॉटेल दर्यासागर. हॉटेल दर्यासागर ठाणेकर खवय्यांचं हक्काचं स्थान. हॉटेल दर्यासागर चिकन, मटन, फिश यांच्या अप्रतिम व्हरायटीज. हॉटेल दर्यासागरच्या वतीने तमाम ठाणेकर खवय्यांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. ही दीपावली आपल्या सगळ्यांना सुखसमृद्धीची जाओ हीच परमेश्वराच्या चरणी प्रार्थना. पुनश्च एकदा हॉटेल दर्यासागरच्या वतीने तमाम ठाणेकर नागरिकांना दीपावलीच्या लाख शुभेच्छा. ठाणे महानगरपालिकेच्या परिवहन सेवेचे माजी सभापती श्री दशरथ यादव यांच्या वतीने तमाम ठाणेकर नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. ही दिवाळी आपल्या सगळ्यांना सुखसमृद्धी, शांतता, भरभराट आणि आरोग्याची जाओ हीच परमेश्वराच्या चरणी प्रार्थना. पुनश्च एकदा ठाणे महानगरपालिकेच्या परिवहन सेवेचे माजी सभापती श्री दशरथ यादव यांच्या वतीने तमाम ठाणेकर नागरिकांना दीपावलीच्या लक्षावधी शुभेच्छा. शिवसेना उपनेते श्री दशरथदादा पाटील यांच्या वतीने तमाम ठाणेकर नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. ही दिवाळी आपल्या सगळ्यांना सुखसमृद्धी, भरभराट आणि ऐश्वर्याची जाओ हीच परमेश्वराच्या चरणी प्रार्थना. पुनश्च एकदा श्री दशरथदादा पाटील यांच्या वतीने तमाम ठाणेकर नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. भिवंडी ग्रामीणचे शिवसेना जिल्हा प्रमुख श्री देवानंदजी थळे यांच्या वतीने तमाम नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. ही दीपावली आपल्या सगळ्यांना सुखसमृद्धीची जाओ हीच ईश्वरचरणी प्रार्थना. पुनश्च एकदा शिवसेनेचे भिवंडी ग्रामीणचे प्रमुख श्री देवानंदजी थळे यांच्या वतीने तमाम नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. ही दीपावली आपल्या सगळ्यांना सुखसमृद्धीची जाओ हीच ईश्वरचरणी प्रार्थना. आपल्या समारंभांना संस्मरणीय बनवणारं डिशूम बँक्वेट्स. अप्रतिम व्हेन्यू, तितकाच चवदार मेन्यू, उत्तम सर्व्हिस आणि मनस्वी आदरातिथ्य.
उत्तम डेकोरेशन, तेही वाजवी दरात। आजच भेट द्या डिशूम बँक्वेट हॉल, हॉटेल रंगला पंजाबच्या वरती, कोठारी कंपाऊंड, मानपाडा, ठाणे पश्चिम। नक्की भेट द्या। हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांनी प्रेरित होऊन धर्मवीर आनंद दिघे यांच्या कार्याने प्रेरणा घेऊन शिवसेनेसाठी अहोरात्र झटणारे ॲडव्होकेट श्री ज्ञानेश्वर गायकवाड यांच्या वतीने तमाम ठाणेकर नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा। ही दीपावली आपल्या सगळ्यांना सुखसमृद्धीची जावो हीच परमेश्वराच्या चरणी प्रार्थना। पुनश्च एकदा धर्मवीर आनंद दिघे साहेबांचे पट्ट शिष्य, अनेक विद्यार्थ्यांना ॲडमिशन मिळवून देण्यासाठी जीवाचं रान करणारे ॲडव्होकेट श्री ज्ञानेश्वरजी गायकवाड यांच्या वतीने पुनश्च एकदा तमाम ठाणेकर नागरिकांना दीपावलीच्या लाख लाख शुभेच्छा। सिद्धिविनायक हॉस्पिटल परिवार आणि डॉक्टर अमोल गीते यांच्या वतीने तमाम ठाणेकर नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा। ही दीपावली आपल्या सगळ्यांना आरोग्यदायी जावो हीच परमेश्वराच्या चरणी प्रार्थना। पुनश्च एकदा डॉक्टर अमोल गीते आणि सिद्धिविनायक हॉस्पिटल परिवार यांच्या वतीने तमाम ठाणेकर नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा। ठाणे महानगरपालिकेचे माजी नगरसेवक शिवसेनेचे वागळे विभाग प्रमुख श्री एकनाथजी भोईर यांच्या वतीने तमाम ठाणेकर नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा। ही दीपावली आपल्या सगळ्यांना सुखसमृद्धीची जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना। पुनश्च एकदा श्री एकनाथ भोईर आणि सौ एकता भोईर यांच्या वतीने तमाम नागरिकांना दीपावलीच्या लक्षावधी शुभेच्छा। शिवसेनेचे मुख्य नेते, राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय श्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या वतीने तमाम ठाणेकर नागरिकांना आणि महाराष्ट्रातील नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा। ही दीपावली आपल्या सगळ्यांना सुख समृद्धी, शांतता, आरोग्य आणि भरभराटीची जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना। पुनश्च एकदा राज्याचे उपमुख्यमंत्री, शिवसेनेचे मुख्य नेते माननीय श्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या वतीने महाराष्ट्रातील तमाम नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा। फुलचंद गुलाबचंद ज्वेलर्स ठाणे शहरातील एक नामांकित आणि मानांकित ज्वेलर, जिथे आपल्याला मिळते अत्याधुनिक आणि पारंपरिक दागिन्यांच्या अप्रतिम व्हरायटीज। 1925 साली फुलचंद गुलाबचंद ज्वेलर्सची स्थापना झाली। तेव्हापासून आजपर्यंत फुलचंद गुलाबचंद ज्वेलर्सने अनेक पिढ्यांची दागिन्यांची हौस भागवली आहे। हिऱ्यांच्या दागिन्यासाठी फुलचंद गुलाबचंद ज्वेलर्स संपूर्ण महाराष्ट्रात सुप्रसिद्ध आहेत। इथे आपल्याला हिऱ्यांचे असे दागिने बघायला मिळतात जे अत्यंत नाजूक, अत्यंत सुंदर आणि बघता क्षणी मन मोहून टाकणारे आहेत। मात्र त्यांची किंमत आपल्या खिशाला अगदी सहज परवडेल अशी असते। पारंपरिक दागिन्यांना आधुनिकतेचा साथ चढवून दागिने घडवल्याने सगळ्यांनाच हे दागिने बघता क्षणी आवडतात। आगामी लग्न सराईसाठी या ठिकाणी अँटिक आणि हेरिटेज ज्वेलरीचं अप्रतिम अशा प्रकारचं कलेक्शन फुलचंद गुलाबचंद ज्वेलर्सच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आले आहेत। इथे मिळणारे दागिने हे अत्यंत उच्च दर्जाचे, अप्रतिम रंगांचे आणि सुंदर घडणावळीचे असतातच, शिवाय ते GIA आणि IGI या सर्टिफिकेशनसह सहज उपलब्ध होतात। चांदीच्या दागिन्यांना पुन्हा एकदा झळाळी चढली आहे, त्यामुळे इथे चांदीची पूजा सामुग्री तसंच शुद्ध चांदीची ऑक्सिडाइज फिनिश असलेली दागिने देखील उपलब्ध आहेत। कमीत कमी घडणावळ, पारदर्शक व्यवहार, ग्राहकाभिमुख बिझनेस आणि वाजवी किंमत आणि सगळी ज्वेलरी HUID सर्टिफिकेटसह। त्यामुळे फुलचंद गुलाबचंद ज्वेलर्स म्हणजेच विश्वासार्हतेचं दुसरं नाव। फुलचंद गुलाबचंद ज्वेलर्स, जांभळी नाका, ठाणे पश्चिम। शिवसेनेचे कल्याण जिल्हा प्रमुख श्री गोपाळ लांडगे यांच्या वतीने तमाम ठाणेकर नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। ही दिवाळी आपल्या सगळ्यांना सुखसमृद्धी, शांतता, भरभराट आणि ऐश्वर्य संपन्न जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना। पुनश्च एकदा माननीय श्री गोपाळजी लांडगे यांच्या वतीने तमाम ठाणेकर नागरिकांना दीपावलीच्या लक्षावधी शुभेच्छा।
ठाणे महानगरपालिकेचे मालमत्ता कर म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्स भरण्याचे आवाहन. सन 2022-23 या आर्थिक वर्षाचे मालमत्ता कराचे म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्सचे बिल ठाणेकर करदात्यांना महापालिकेमार्फत आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस म्हणजेच माहे एप्रिल 2022 मध्ये देण्यात आलेले आहे. तथापि अद्यापही काही करदात्यांनी मालमत्ता कर महापालिकेकडे जमा केलेला नाही. सध्या आर्थिक वर्षाचा अंतिम टप्पा सुरू झाला आहे. मालमत्ता कर वसुलीसाठी महापालिकेतर्फे कडक कारवाई हाती घेण्यात आली आहे. या अंतर्गत जंगम मालमत्ता, टीव्ही, फ्रीज, वाहन व इतर जप्त करणे तसेच स्थावर मालमत्ता वॉरंट बजावून जप्त करण्यात येत असून मालमत्तेचा जाहीर विक्रीद्वारे लिलाव करून कराची रक्कम वसूल करण्यात येत आहे. मालमत्तेस पाणी पुरवठा करण्यात येणारे नळ संयोजन खंडित करण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे थकीत मालमत्ता करावर 2% व्याज आकारले जात असल्याने भरावयाची रक्कम वाढत आहे. आपला मालमत्ता कर propertytax.thanecity.gov.in या लिंकद्वारे तसंच गुगल पे, फोन पे, पेटीएम याद्वारे ऑनलाईन पद्धतीने करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. शनिवार, रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नागरिकांना मालमत्ता कर भरणे सोयीचे व्हावे याकरता महापालिकेचे मालमत्ता कर संलग्न कार्यालय या दिवशी कार्यान्वित ठेवण्यात आलेले आहे. तरी मालमत्ता कर वसुलीची अप्रिय कारवाई टाळण्याच्या दृष्टिकोनातून मालमत्ता कर भरून महापालिकेस सहकार्य करावे. धन्यवाद. CP Goenka International School, nurturing talent at young age for scholastics, sports and performing arts in global perspective. Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India for personality over percentage. CP Goenka is the intelligent choice. माजी खासदार श्री हरिभाऊ राठोड यांच्या वतीने तमाम ठाणेकर नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. ही दीपावली आपल्या सगळ्यांना सुख समृद्धी, समाधान, शांतता, आरोग्याची जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. पुनश्च एकदा माजी खासदार हरिभाऊ राठोड यांच्या वतीने तमाम नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. नमस्कार, मी हरिभाऊ राठोड, माजी खासदार, माजी आमदार. तमाम नागरिकांना, माझ्या बंधू भगिनींना सगळ्यांना ही दिवाळी सुखी समृद्धी जाओ, सगळ्यांना माझ्या शुभेच्छा आहे. इंडोस्कॉट ग्लोबल स्कूलच्या वतीने तमाम ठाणेकर नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. ही दीपावली आपल्या सगळ्यांना सुख समृद्धीची जाओ हीच ईश्वरचरणी प्रार्थना. पुनश्च एकदा इंडोस्कॉट ग्लोबल स्कूलच्या वतीने तमाम ठाणेकर नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. ठाणे शहरातील ख्यातनाम उद्योजक श्री जगदीश पाटील यांच्या वतीने तमाम ठाणेकर नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. ही दिवाळी आपल्या सगळ्यांना सुखसमृद्धीची जाओ हीच ईश्वरचरणी प्रार्थना. पुनश्च एकदा ठाणे शहरातील ख्यातनाम उद्योजक श्री जगदीश पाटील यांच्या वतीने तमाम नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. जैन ट्रेडर्सच्या वतीने तमाम ग्राहकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. यंदाची दीपावली साजरी करूया जैन ट्रेडर्ससह. जैन ट्रेडर्स दीपावली निमित्त घेऊन आला आहे विविध प्रकारच्या आकर्षक ऑफर्स. या ऑफर्सचा निश्चितपणे लाभ घ्या. पुनश्च एकदा जैन ट्रेडर्सच्या वतीने तमाम ठाणेकर नागरिकांना आणि आमच्या ग्राहकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. ठाणे महानगरपालिकेचे माजी नगरसेवक डॉक्टर जितेंद्र वाघ आणि माजी नगरसेविका शिल्पाताई वाघ यांच्या वतीने तमाम नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. ही दीपावली आपल्या सगळ्यांना सुखसमृद्धी, समाधान, भरभराट आणि आरोग्याची जाव हीच ईश्वरचरणी प्रार्थना. पुनश्च एकदा ठाणे महानगरपालिकेचे माजी नगरसेवक डॉक्टर जितेंद्र वाघ आणि शिल्पाताई वाघ यांच्या वतीने तमाम नागरिकांना दीपावलीच्या लक्षावधी शुभेच्छा. फुटण्याचा सुगंध, रांगोळीचा थाट, दिव्यांची आरस, फराळाचं ताट, फटाक्यांची आतषबाजी, आनंदाची लाट, नूतन वर्षाची चाहूल घेऊन आली दिवाळीची पहाट. व्यापारी संघ, स्थानिक रहिवासी संघ, बाजारपेठ स्टेशन रोड ठाणेचे अध्यक्ष श्री जितू शर्मा यांच्या वतीने तमाम नागरिकांना
दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा। ही दीपावली आपल्या सगळ्यांना सुखसमृद्धीची जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना। पुनश्च एकदा व्यापारी संघ, स्थानिक रहिवासी संघ, बाजारपेठ स्टेशन रोड ठाणेचे अध्यक्ष श्री जितू शर्मा यांच्या वतीने तमाम नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा। पूजेच्या सर्व साहित्यांचं विश्वासार्ह नाव जोशी सुगंधी। विश्वास पिढ्यांचा वारसा परंपरेचा जोशी सुगंधी। आमची उत्पादनं अगरबत्ती, सुवासिक मसाला केश तेल, आवळेल तेल, केशरी उटणे, मसाला उटणे, अष्टगंध, धूपकांडी, उंची कन्नौजी अत्तरे, सुगंधी वाती, सर्व पूजा साहित्य। पुन्हा एकदा जोशी सुगंधीच्या वतीने दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा। पत्ता लक्ष्मी निवास, घंटाळी पथ, लॉरेन्स अँड मायर्स समोर, नौपाडा, ठाणे पश्चिम। दूरध्वनी क्रमांक 9820120884। जोशी सुगंधी। महाराष्ट्राच्या क्रीडा विश्वातील अर्धयू श्री कमलाकर पाटील यांच्या वतीने तमाम नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा। ही दीपावली आपल्या सगळ्यांना सुखसमृद्धीची जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना। पुनश्च एकदा श्री कमलाकर पाटील यांच्या वतीने तमाम ठाणेकर नागरिकांना दीपावली निमित्त हार्दिक शुभेच्छा। हॉटेल मालवण तडका ऑथेंटिक सी फूडसाठी संपूर्ण मुंबई आणि ठाणे शहरातील आघाडीचे नाव हॉटेल मालवण तडका, जिथे आपल्याला मिळतील सी फूडची असंख्य व्हरायटीज, सुरमई, पॉपलेट, बांगडा, बोंबेल यासह असंख्य व्हरायटीज ज्या आपण कधीही चाखलेल्या नसतील, ज्या आगळ्या वेगळ्या असतील। हॉटेल मालवण तडका मुंबई आणि ठाण्यातील सी फूडच्या क्षेत्रातील एक आघाडीचे नाव। नक्की भेट द्या। ठाणे शहरातील ख्यातनाम उद्योजक, माजी नगरसेवक श्री मंगेशजी कोळी यांच्या वतीने तमाम ठाणेकर नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा। ही दीपावली आपल्या सगळ्यांना सुखसमृद्धीची, आरोग्याची जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना। पुनश्च एकदा ठाणे शहरातील उद्योजक माननीय श्री मंगेशजी कोळी यांच्या वतीने तमाम ठाणेकर नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा। ठाणे शहरातील समाजसेवक श्री मनोज पिल्लई यांच्या वतीने तमाम नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा। ही दीपावली आपल्या सगळ्यांना सुखसमृद्धीची जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना। पुनश्च एकदा श्री मनोज पिल्लई यांच्या वतीने तमाम नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ठाणे अध्यक्ष श्री मनोज प्रधान यांच्या वतीने तमाम ठाणेकर नागरिकांना, राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना, राष्ट्रवादी काँग्रेसच्या मतदारांना आणि ठाणेकर नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा। ही दिवाळी आपल्या सगळ्यांना सुखसमृद्धी, आरोग्य, ऐश्वर्याची जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना। पुनश्च एकदा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे नेते, ठाणे अध्यक्ष श्री मनोज प्रधान यांच्या वतीने तमाम नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा। शिवसेनेचे ठाणे लोकसभा संपर्क प्रमुख आणि ठाणे महानगरपालिकेचे माजी नगरसेवक, माजी विरोधी पक्षनेते श्री मनोजजी शिंदे यांच्या वतीने तमाम नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा। ही दिवाळी आपल्या सगळ्यांना सुखसमृद्धीची जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना। पुनश्च एकदा शिवसेनेचे ठाणे लोकसभा संपर्क प्रमुख श्री मनोज शिंदे यांच्या वतीने तमाम नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा। बंजारा समाजाला अनुसूचित जमातीचं आरक्षण देण्यात यावं या मागणीसाठी येत्या 9 नोव्हेंबर 2025 रोजी बंजारा समाजाच्या वतीने शिवाजी पार्कवर विशाल मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे। या मोर्चामध्ये माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांचे चिरंजीव निरंजन नाईक हे देखील सहभागी होतील, अशी माहिती माजी खासदार हरिभाऊ राठोड यांनी एका पत्रकार परिषदेत दिली। राज्य सरकारने 1,34,000 तरुणांना मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत प्रशिक्षणार्थी म्हणून नोकरीवर घेतलं होतं। आज मितीला त्यातील 75% तरुणांचं प्रशिक्षण संपलेलं आहे। आता त्यांना 1 रुपया देखील मिळत नाही, याकडे श्री हरिभाऊ राठोड यांनी लक्ष वेधलं। आज मितीला 75% तरुणांचं प्रशिक्षण संपून ते आज काय करणार हा प्रश्न उभा राहिला आहे। या मोर्चाला संबोधित केल्यानंतर काही युवतींनी हरिभाऊ राठोड यांचं औक्षण केलं
हरिभाऊ राठोड यांनी दिवे प्रज्वलित करून बंजारा भाषेत गाऱ्हाणे मांडलं. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत हरिभाऊ बोलत होते. 9 नोव्हेंबर रोजी मुंबईचे ऐतिहासिक मैदान शिवाजी पार्क या ठिकाणी दीपावली महामिलन मेळावा होणार असून जय सेवालालचा नारा देत पांढरं वादळ मुंबईत धडकेल असा इशारा देखील श्री हरिभाऊ राठोड यांनी दिला. मी हरिभाऊ राठोड, माजी खासदार, ओबीसी आणि या सगळ्या चळवळीमध्ये आणि कुठली चळवळ असो महाराष्ट्रामध्ये जे वंचितांची चळवळ आहे ते मी चालवतो. आपल्या याच ठिकाणाहून आम्ही कितीतरी पत्रकार परिषदा घेऊन सरकारच्या कानावर जाईल असं जे आंदोलन असते माझं नेहमीचंच आझाद मैदानला. आणि आता आज तर ठाण्याला जे आहे जे आंदोलन झालं ते माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी सांगितलं होतं की हे जे मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थी आहेत त्यांना आम्ही त्याच ठिकाणी नोकरी देणार आहोत. मागच्या वेळेस त्यांनी 5 महिने ते वाढवून दिले, त्यासाठी आम्ही त्यांना धन्यवाद देतो. परंतु आता हे या लोकांना परत बेकार करू नये. ते एक आशा लागलेली आहे की यांना जन्माची भाकर मिळावी, यांना परत नोकरीवर त्या डिपार्टमेंटला तिथे ज्यांनी प्रशिक्षण घेतलं त्याच ठिकाणी सरकारने द्यावं अशी आमची मागणी आहे. मी बालाजी पाटील चाकूरकर या मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी सहाय्यक संघटनेचा राज्याचा प्रमुख या नात्यानं मी एकनाथ मामाला सांगू इच्छितो, उपमुख्यमंत्री महोदय शिंदे साहेबांना सांगू इच्छितो की या तुमच्या लाडक्या भाच्या हे लाडके भाचे हे बेरोजगारीची झळ भोगत आहेत. यांचं वय 35 पर्यंत गेलेलं आहे. बऱ्याच भाच्याचे लग्न नाहीत, नोकरी नाही म्हणून छोकरी नाही, आणि छोकरी नाही म्हणून हे उदासीन झालेले आहेत. उदासीन झालेल्या भाच्याला जर स्थिर करायचं असेल तर यांना नोकरी दिल्याशिवाय कोणही छोकरी देणार नाही. आमदार संजय केळकर यांच्या संजय फाउंडेशन या संस्थेच्या माध्यमातून एक फराळ सफाई कामगारांसह या कार्यक्रमाचं आयोजन दादोजी कोंडदेव स्टेडियम येथील पेटी क्रमांक 1 येथे करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाला आमदार केळकर यांनी हजेरी लावली. या कार्यक्रमाच्या आयोजनाचं हे 8वं वर्ष आहे. यावेळी श्री केळकर यांनी सफाई कामगारांसह फराळाचा आस्वाद घेतला, कामगारांबरोबर संवाद साधला आणि दीपावली व नूतन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या. कामगारांना त्यांचा हक्क मिळावा याकरता आपला सतत पाठिंबा राहील असं देखील श्री केळकर यांनी सांगितलं. समान वेतन, वेतनात वाढ, सफाई कामगारांना सुखसुविधा मिळाव्यात, वारसा हक्क आदी विषयांवर त्यांनी कामगारांशी संवाद साधला. 7 वर्षे आम्ही सफाई कामगारांच्या बरोबर निरनिराळ्या ठिकाणी फराळ खातो. म्हणजे फराळ एकत्र बसून खातो, गप्पा मारतो आणि एक हा अनौपचारिक कार्यक्रम आम्ही दरवर्षी करतो. सफाई कामगारांच्या करता वर्षभर निरनिराळे त्यांच्या समस्या, त्यांच्या सुखदुःखामध्ये सहभागी होत असताना हा सफाई कामगार हा खरा कुठल्याही शहराचा रक्षक आहे, आरोग्य रक्षक आहे, आरोग्य सेवक आहे. आणि त्या भावनेने आमच्या या सगळ्या सफाई कामगारांच्या महिला, माता आणि बाकी पुरुष सफाई कामगार हे अतिशय आवर्जून या ठिकाणी येतात आणि दिवाळीच्या निमित्ताने एकत्र आम्ही फराळ करतो, गप्पा मारतो. आणि मला असं वाटतं की समरसता या माध्यमातूनच निर्माण होत असते. समाजामध्ये एकरूपता आणि एकजुटता जर आणायची असेल तर अशा प्रकारच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून एक चांगली जवळीक देखील या निमित्ताने निर्माण होते. आणि पुढच्या काळामध्ये देखील त्यांच्या सन्मानाकरता, त्यांच्या सुविधेसाठी आणि त्यांच्या सुरक्षेकरता आम्ही पुढच्या काळामध्ये देखील काम करत राहणार. भवानी ज्वेलर्स ठाणे, पारंपरिक आणि आधुनिक दागिन्यांचा अप्रतिम संगम. प्रत्येक स्त्रीची पहिली पसंती भवानी ज्वेलर्स ठाणे. नक्की भेट द्या. तर मंडळी, या होत्या आजच्या ठळक बातम्या. आपल्या काही सूचना अथवा समस्या असल्यास आमचा पत्ता दादोजी कोंडदेव स्टेडियम, शॉप नंबर 16, खाटल रोड, ठाणे पश्चिम. दूरध्वनी क्रमांक 9820939420. तर मग पुन्हा भेटू उद्या याच वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.